प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। नमोचा 7वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 14 जिल्ह्यामध्ये आज त्या ठिकाणी जमा होणार आहे। या ठिकाणी पेपरची बातमी सुद्धा आली आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत। अखेर शेतकरी आज खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरीचा 7वा हप्ता आज या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जर तुमच्या बँकेचे खाते बघा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, महाराष्ट्र बँकेत जर तुमच्या बँकेचं खातं उघडलेलं असेल, बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल, तर तुमचं खातं पोस्टामध्ये जर सुद्धा असेल तर या बँकेमध्ये खाते असणाऱ्या, तसेच एचडीएफसी बँकेमध्ये खाते असेल, आयसीआयसीआय बँकेमध्ये खाते असेल, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते असेल, बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा बँक, इंडियन बँक, कोणत्याही बँकेमध्ये जर तुम्ही खातं खोललं असेल तर आज आता इथून पुढे तुम्हाला दिवसभरामध्ये केव्हाही तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये या बँकेमध्ये जमा झाल्याचा SMS तुम्हाला बँकेकडून आता या ठिकाणी होणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। पीएम किसान योजनेचा तुम्हाला त्या ठिकाणी आता हप्ता आल्याचा तुमच्या बँकेचा आज मेसेज येणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारीला त्या ठिकाणी तुम्हाला मागच्या वेळी देण्यात आलेला तुम्हाला त्यावेळी मिळाला आहे। यासोबत नमो शेतकरी योजनेचा मागच्या वेळी जो हप्ता आहे तर तो शेतकऱ्यांना त्यावेळी मिळाला होता, तर त्याचे 4,000 रुपये टोटल मिळून तुम्हाला शेतकऱ्यांनी मागच्या वेळी सुद्धा तुम्हाला घेतले होते। तर ते 4,000 रुपये मिळून आता बरोबर 4 महिने आज पूर्ण झाले आहेत। 4 महिने पूर्ण झाल्या तुम्हाला पुढचा हप्ता त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिला जातो। तुम्हाला पण माहितीच आहे, कालच मंत्रिमंडळाची एक बैठक झाली। त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान, आता बघा केंद्र सरकारचे कृषी मंत्री, या दोघांनी मिळून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि राज्याचा नमो शेतकरीचा 7वा हप्ता सोडण्यासाठी बँकांना या ठिकाणी आदेश दिल्याचं पाहायला मिळतंय। कालच त्यांनी आदेश दिलेत, म्हणजे आता महत्त्वाच्या 14 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत। मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्या पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची आणि नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची जी तुम्ही प्रतीक्षा करत आहात, वाट पाहत आहात, त्याची अखेर तुमची प्रतीक्षा या ठिकाणी पूर्णपणे संपलेली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची एक पत्रकार परिषद सुद्धा काल या ठिकाणी पार पडलेली होती। यामध्ये सर्व शेतकऱ्यांना काल संध्याकाळीच आता एका पत्रकाराच्या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांनी त्यांचं आधार कार्ड बँकेला जोडलेलं आहे, म्हणजेच लिंक केलेलं आहे, त्यांना आज कसल्याही परिस्थितीत म्हणजे पीएम किसानचे 2,000 रुपये आणि राज्य सरकारचे 2,000 रुपये असे आज या ठिकाणी सोडले जाणार आहेत। मग त्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे सरकारच्या माध्यमातून आता पैसे सोडले जाणार आहेत, प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून आली आहे। बघा, आज तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुमचा जिल्हा या लिस्टमध्ये असणं गरजेचं आहे। बघा, आता शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना सकाळी सुद्धा बँकेच्या खात्यामध्ये पैसे आल्याचा मेसेज सुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी आलाय। मग तुम्हाला हे पैसे आलेत का? अजून पण तुम्हाला 2,000 अधिक 2,000 या ठिकाणी जर तुम्हाला जमा झाले नसतील तर तुमच्या काय चुका झाल्यात का ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आम्ही तुम्हाला समजावून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे तुम्हाला आता या ठिकाणी बघा, आजच पीएम किसानचे 2,000 आणि नमो शेतकरीचे 2,000 तुम्हाला आजच जर मिळवायचे असतील तर नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलेत, तसेच तुमचा काय प्रॉब्लेम झाला तर बघा, तुम्हाला आज पैसे येण्यासाठी बाय चान्स जर उशीर जर झाला तर तुम्ही आता आम्ही पुढे सांगणार आहेत त्या नंबरला कॉल करून स्पष्टपणे विचारू शकता। बघा, या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यांची नावे लिस्ट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले आहे। त्या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता, नमोचा हप्ता या ठिकाणी येणार आहे। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट
यामध्ये आता सांगण्यात आल्या। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक कान देऊन आता लक्ष देऊन तुम्ही बघायचं आहे। त्या ठिकाणी तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। यामध्ये बघा पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आला आहे। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट आल्या। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा हप्ता या ठिकाणी आज येणार आहे। अधिकृत तारीख आता जाहीर करण्यात आली, ते म्हणजे आजच कसल्याही परिस्थितीत दोन्ही हप्ते तुम्हाला सोडण्यात येणार आहेत। तुम्ही आत्ताच पाहिलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हप्ता सोडल्याचं तुम्हाला या ठिकाणी आता ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आली आहे। परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडला आहे? पहिला जिल्हा यामध्ये येतोय तो म्हणजे अमरावती जिल्हा। बघा शेतकरी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट आल्या। पहिला जिल्हा अमरावती। तुम्ही अमरावती जिल्ह्यातून हा जर व्हिडिओ या ठिकाणी आता जर पाहत असाल तर तुम्ही या जिल्ह्यातील शेतकरी बँकेच्या खात्याला आधार कार्ड जोडणी जर तुम्ही केली असेल तर तुम्ही या ठिकाणी मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुमच्या खाते क्रमांकाला जोडला असेल तर या ठिकाणी जोडला असेल तर तुम्हाला सुद्धा PM किसानचे 2000 आणि नमो शेतकरीचे 2000 रुपये आज या ठिकाणी बँकेमध्ये तुमच्या सोडलेले आहेत। बघा प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट यामध्ये सांगण्यात आल्या। या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा PM किसानचे पैसे सोडण्यात आले आहेत, ते म्हणजे अमरावती जिल्हा। आता बघा प्रत्येक जिल्ह्यांची नावं या ठिकाणी आम्ही तुम्हाला आता सांगणार आहे। लक्ष देऊन तुम्ही या ठिकाणी आता फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सोडण्यात आता येणार आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, सर्वांनी यासाठी लक्ष देऊन बघायचं आहे। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही कॉन्टॅक्ट नंबर, काही वेबसाईटसुद्धा सांगण्यात आलेत। काही वेबसाईट अशा आहेत ज्यामध्ये सांगण्यात आले ज्याच्या माध्यमातून जर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता येण्यासाठी जर काही कारणांनी जर या ठिकाणी उशीर जर झाला तर तुम्ही त्यांना कॉल करून सुद्धा डायरेक्ट विचारू शकता। तुम्हाला आता तुमचा हप्ता लेट का येतोय, अजून काल नाही, अशा प्रकारची चौकशी तुम्ही आता पुढे सांगणार आहे त्या नंबरवरून तुम्ही आता या ठिकाणी करू शकणार आहात। त्यासाठी फक्त व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे। तुमच्या जिल्ह्याची नावे यामध्ये आहे का बघा। शेतकरी मित्रांनो सर्वांनी लक्ष द्या। पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा। या जिल्ह्यामध्ये जर शेतकऱ्यांनी EKYC जर केलेले असेल, फार्मर ID कार्ड जर तुम्ही काढला असेल म्हणजे शेतकरी ओळखपत्र जर तुम्ही या ठिकाणी काढलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा सरकारच्या माध्यमातून लाभ आज या ठिकाणी देण्यात येतोय। आता बघा आता हा लाभ सोडण्यात येतोय। वाशिम जिल्ह्यामध्ये खूप गोरगरीब शेतकरी आहेत। या जिल्ह्यामध्ये आता बघा या ठिकाणी वेगवेगळ्या जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो सुविधा उपलब्ध करून सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहेत, तो म्हणजे वाशिम जिल्हा। आता बघा म्हणजे या ठिकाणी आता PM किसान योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना लवकर पण बघा। त्यामुळे वाशिम जिल्ह्यातून जर तुम्ही हा व्हिडिओ त्या ठिकाणी पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता आली आहे। तुम्हाला सर्वात पहिल्यांदा PM किसान योजनेचा हप्ता आज या ठिकाणी वाशिम जिल्ह्यामध्ये येतोय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अकोला। आता अकोला जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आता ही महत्त्वाची कामे या ठिकाणी करून ठेवली आहेत, जसं की तुम्ही अकोला जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुम्ही सर्वांनी आधार कार्ड बँकेला या ठिकाणी लिंक जर आता करून ठेवलेलं असेल, फार्मर ID कार्ड तुम्ही जर काढला असेल तर ही सर्व कामे जर तुम्ही करून ठेवली असतील तर तुम्हाला सुद्धा PM किसान योजनेचा हप्ता आज या ठिकाणी तुम्हाला सोडण्यात येतोय। आता तुम्ही वाट बघत असाल तर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट 2000 काहींना 4000 रुपये सुद्धा एकत्र या ठिकाणी सोडण्यात आले आहेत। शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, सर्वांनी लक्ष देऊन तुम्ही पूर्ण बघायचा व्हिडिओ। तुमचा पण जिल्हा यामध्ये असणार आहे बघा। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा। या जिल्ह्यामध्ये म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने खूप सारं नुकसान यावर्षी खूप सारं झाले। या सर्वाचाच विचार करून सर्वात पहिल्यांदा बुलढाणा जिल्ह्यामध्ये PM किसानचा हप्ता, नमो शेतकरीचा हप्ता या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँकेच्या खात्यावरती आज सोडला जाणार आहे। सरकारचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर आजच तुम्हाला या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता हे पैसे सोडण्यात आले आहेत। स्टेट बँक ऑफ इंडिया बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। कारण लिस्टमध्ये तुमचा जिल्हा असेल तर सर्वात पहिल्यांदा PM किसानचा 20वा हप्ता आणि नमोचा 7वा हप्ता तुम्हाला
सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी आता येणार आहे। त्यामुळे सर्वांनी तुमच्या जिल्ह्यांची नावे यामध्ये आहेत का लक्ष देऊन बघायचं आहे। आणि जर नसतील तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यात येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही वेबसाईटसुद्धा सांगण्यात आले आहेत, त्यावरती जाऊन तुम्ही आता मोबाईलवरती तुम्ही कसं चेक करायचं आहे जेणेकरून PM किसानचे पैसे अजून पैसे आम्हाला का आले नाहीत, जर उशीर झाला तर कसं चेक करायचं आहे, कोणती अडचण आहे का हे तुम्हाला आता त्या वेबसाईटवरून तुम्हाला कसं करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला कसं चेक करायचं आहे लगेच सांगणार आहे। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। बघा जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत असाल आणि बँकेला आधार कार्ड जोडणी केलं असेल, फार्मर ID कार्ड जर तुम्ही काढला असेल तर तुम्हाला सुद्धा लाभ शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती दिला जाणार आहे। तर बघा पुढचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो, बघा पुढचा जिल्हा सर्वांनी लक्ष देऊन बघा, तो म्हणजे शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, तो म्हणजे वर्धा जिल्हा। जर तुम्ही वर्धा जिल्ह्यातून जर या ठिकाणी हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सुद्धा PM किसान योजनेचा 20वा हप्ता सोडण्यात येतोय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर या जिल्ह्यामध्ये खूप सारे गरीब शेतकरी आहेत असं सांगितलंय। काही शेतकऱ्यांना 2 वेळच्या जेवणासाठी सुद्धा या ठिकाणी आता पैसे मुश्किल झाले आहेत। अशा शेतकऱ्यांना हाल बघून सरकारने PM किसान योजनेचा त्या ठिकाणी हप्ता 20वा या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे आता आज सोडण्यात येतोय। बघा या जिल्ह्यामध्ये सोडण्यात येण्याचं कारण म्हणजे हे शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून सरकारने आता या ठिकाणी घोषित केले, ओळखलेले आहेत। आता बघा पुढचा जिल्हा आहे जालना। आता या जिल्ह्यातून तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही आधार कार्ड बँकेला या ठिकाणी लिंक केलेले असेल, म्हणजे eKYC जर तुम्ही त्या ठिकाणी आधार कार्डची केलेली असेल, फार्मर ID कार्ड काढलं असेल तर सर्व कागदपत्रे जमा केली असतील तर तुम्हाला या जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा PM किसानचा 20वा हप्ता नमोचा 7वा हप्ता या ठिकाणी आज जमा करण्यात येतोय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बघा नांदेड। या जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांनी हळद पिकाची या ठिकाणी शेती केल्याचं पाहायला मिळतंय, पण पावसाचा अंदाज यावेळी काय व्यवस्थित दिसेना झालाय। पेरणीसाठी पैसे तर शेतकऱ्यांजवळ पूर्णपणे संपल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। अशी अवस्था शेतकऱ्यांची झाल्याचं पाहायला मिळतंय। तशामध्येच आता शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळतोय, तो म्हणजे PM किसान योजनेचा 20व्या हप्त्याचे 2000, नमो शेतकरीचे 2000 अचानक बँकेच्या खात्यावरती तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता हे सोडले जाणार आहेत। आजपासून पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। आजपासून केव्हाही तुमच्या बँकेमध्ये हे पैसे सरकारच्या माध्यमातून जमा होतील। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून हा पण या ठिकाणी शेतकरी मित्रांनो ओळखला जातो, तो म्हणजे बीड जिल्हा। या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला सुद्धा आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून दिली आहे, तुम्हाला सुद्धा आज पैसे सोडण्यात येत आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे धाराशिव। जर धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आता बघा आधार कार्डला बँकेचं खातं लिंक केलं असेल आणि तुम्ही PM किसान योजनेचे पैसे जर वाट बघत असाल तर तुम्हाला सुद्धा हे पैसे सोडण्यात येत आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे परभणी। तुमच्यासाठी आनंदाची बातमी आल्या, तुम्हाला सुद्धा आज पैसे हे सोडण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे लातूर। लातूर जिल्ह्यामध्ये पाण्याची कमतरता नेहमीच या ठिकाणी आता भासत असते। पाऊस काळ दरवर्षी कमी असतो, सर्व काही पेरणी केलेले पिकावरच अवलंबून असतं, ते पावसाच्या जीवावर अवलंबून असतं। त्यामुळे यावर्षीचा पाऊस काळ काय वातावरणामध्ये नीट व्यवस्थित दिसना झाले। त्यातच PM किसान योजनेचे पैसे येत असल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये आनंद दिसतोय। मित्रांनो टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता हे पैसे दिले जाणार आहेत। त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहायचं आहे। आधार कार्ड बँक खात्याला लिंक करून घ्यायचं आहे। पिवळं व केशरी रेशन कार्ड ते आहे तर त्याची eKYC करून घ्यायची आहे। तसेच आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे। लवकरच PMचे 2000 आणि नमोचे 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकार आता सोडणार आहे। त्यामुळे ही महत्त्वाची माहिती कशी वाटली नक्की सांगा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।